गॅस किट मिळाली परंतु मोफत गॅस मिळत नसल्याने याबाबतची चौकशी करत आम्हा गरीब आदिवासींना बांधवांना न्याय मिळावा या मागणीसाठी नंदाडे येथील ग्रामस्थांनी धुळे प्रादेशिक वन विभागाला निवेदन देऊन विनंती केली आहे। तर निवेदनात म्हटले आहे की सन 4 डिसेंबर 2014 रोजी वन विभागामार्फत गॅस किट व हंडी मिळाली। हंडी वाटप करण्यात आली। शासन आदेशानुसार पहिल्या वर्षी 12, दुसऱ्या वर्षी 8 तर तिसऱ्या वर्षी 6 असे मोफत गॅस सिलेंडर मिळत असतात। परंतु नंदाडे ग्रामस्थांना गॅस किट व हंडी व्यतिरिक्त नंतर एकही मोफत गॅस सिलेंडर मिळालेला नाही। याबाबत संबंधितांची चौकशी होऊन न्याय मिळण्याची अपेक्षा यावेळेस ग्रामस्थांनी व्यक्त केली। सदर निवेदन हे अनिल वाघ यांच्या नेतृत्वात सर्व ग्रामस्थ यांनी वन विभाग अधिकारी यांना निवेदन दिले। सदर या निवेदन देतेवेळी सामाजिक कार्यकर्ते अनिल वाघ, भास्कर अहिरे, रामदास वाघ, संजय वाघ, हिरालाल वाघ, दगा वाघ, सुंदरबाई वाघ, यशोदाबाई वाघ, दीपक जालटे, लताबाई वाघ, सुप्रू वाघ, विठ्ठल वाघ, रोहिदास वाघ आदी सर्व ग्रामस्थ यावेळेस उपस्थित होते। सर तुम्ही बसून घ्या। सिलेंडर देण्यात आले वन विभागामार्फत, तर त्यांना जेवढं भरलेलं ते किट होतं तेवढंच सिलेंडर देण्यात आलं। नंतरचे वन विभागामार्फत जे मुक्त मिळतात सिलेंडर की अद्यापही एकही देण्यात आले नाही, याची चौकशी करून अहवाल सादर करण्यात यावा आणि जे नंदाडे गावातील रहिवाशांवर जो अन्याय झालेला आहे त्याला वाचा फोडण्यात यावी अशी मी विनंती करतो। मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो, मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो। आज मी सामाजिक कार्यकर्ता आबासाहेब अनिल वाघ राहणार जुनवणे या नंदाडे गावातील फॉरेस्ट डिपार्टमेंट मार्फत यांना दिनांक 4/12/2014 रोजी वन विभागामार्फत सिलेंडर व किट मिळालं होतं। त्यासोबत फक्त ज्या किटसोबत जी हंडी भरलेली होती तेवढीच मिळाली आणि वन विभागामार्फत पहिल्या वर्षाला 12, दुसऱ्या वर्षाला 8 तर तिसऱ्या वर्षाला 6 असे सिलेंडर मुक्त मिळत असतात। तर या नंदाडे गावातील ग्रामस्थांना एकही सिलेंडर मुक्त मिळालेलं नाही, तरी त्यावेळेचे जे अधिकारी असतील वनपाल त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी आणि नंदाडे गावातील सर्व हे जमलेले ग्रामस्थांना गॅसधारकांना न्याय मिळावा हीच विनंती। जय भीम।